नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा GR समजून घेणार आहोत. राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनासाठी सन 2026 ते 27 मध्ये तब्बल 99 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. या GR मध्ये कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार, किती निधी मंजूर झाला आणि आता पुढे काय होणार, हे सर्व आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काही शेतकरी फळबाग लागवडीसाठी पात्र ठरत नाहीत. अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध फळझाडांच्या लागवडीसाठी आर्थिक मदत दिली जाते. उदाहरणार्थ आंबा, डाळिंब, मोसंबी, संत्री, पेरू, चिकू, सीताफळ. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि दीर्घकालीन शेतीला प्रोत्साहन मिळावे, हा सरकारचा उद्देश आहे. GR मध्ये नेमकं काय म्हटलं आहे? आता मुख्य मुद्दा समजून घेऊया. दिनांक 8 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने GR जारी केला आहे. या GR नुसार सन 2026 ते 27 मध्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एकूण 9,900 लाख रुपये म्हणजेच जवळपास 99 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सरकारने हे पैसे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी असे वाटप केले आहेत. सर्वसाधारण प्रवर्ग 90 कोटी रुपये, अनुसूचित जाती 6 कोटी रुपये, अनुसूचित जमाती 3 कोटी रुपये. म्हणजेच सर्व समाज घटकातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महत्त्वाचे नियम. आता GR मधील काही महत्त्वाचे पॉईंट पाहूया. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की सर्वप्रथम प्रलंबित प्रकरणांना निधी दिला जाईल. म्हणजे ज्यांचे अर्ज आधीपासून प्रलंबित आहेत त्यांना आधी लाभ मिळू शकतो. त्यानंतर उर्वरित निधी नवीन पात्र लाभार्थ्यांना वितरित केला जाईल. योजनेची अंमलबजावणी शासनाने पूर्वी दिलेल्या नियमांनुसारच होणार आहे. तसेच कृषी विभाग आणि फलोत्पादन विभाग वेळोवेळी या योजनेचा आढावा घेणार आहेत. शेतकऱ्यांना काय फायदा? मित्रांनो, फळबाग शेती ही दीर्घकालीन आणि फायदेशीर शेती मानली जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकते, कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळू शकते, दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते, निर्यातक्षम फळपिकांना प्रोत्साहन मिळेल. विशेष म्हणजे सरकारकडून आर्थिक मदत मिळाल्याने शेतकऱ्यांचा खर्चही कमी होतो. तर मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2026 ते 27 साठी सरकारने 99 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. ही योजना राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हालाही या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. GR अपडेट या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.